लष्कर येथील जगदंबा चौकातील एका बिर्याणी हाऊसवर अतिक्रमण विभागानं हातोडा चालवला आहे। सुरुवातीस विरोध झाला, परंतु पोलीस बंदोबस्तात ही कारवाई यशस्वी झाली आहे। श्री शिवजन्मोत्सव मध्यवर्ती महामंडळाच्या वतीनं डाळिंबी आड शिंदे चौक येथे मान्यवरांच्या उपस्थितीत शिवप्रतिष्ठापना करण्यात आली आहे। सोलापुरातील 2700 आशा व गटप्रवर्तक आझाद मैदानावर सुरू असलेल्या आंदोलनात सहभागी झाले आहेत। आमचा जीव गेल्यावर शासन निर्णय काढणार का, असा संतप्त सवाल विचारला जातोय। उपमुख्यमंत्री अजित पवार तथा सुनील तटकरे यांच्या उपस्थितीत माजी गटनेते आनंद चंदनशिवे यांनी राष्ट्रवादी पक्षात प्रवेश केला आहे। राष्ट्रवादी पक्ष कार्यालय मुंबई येथे हा प्रवेश देण्यात आला। तंबाखूमुक्त व आरोग्यदायी मुलं ही देशाचं भवितव्य आहे। नव्या पिढीला व्यसनापासून रोखण्यासाठी आपण सर्वांना एकत्र यावं, असं आवाहन जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी केलं आहे। माघी यात्रेनिमित्त पंढरपुरातील वाहतूक मार्गात बदल करण्यात आला आहे। पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे यांनी याबाबत आदेश काढले आहे। शहरातील मोटरसायकल चोरीचे प्रमाण वाढल्यामुळे गुन्हे शाखा सक्रिय होत 4 मोटरसायकलसह 2 गुन्हेगारांना ताब्यात घेतला आहे। सोलापुरातील गारमेंटच्या समस्या आणि अडचणीसाठी आपण सदैव प्रयत्न करू, असं आश्वासन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिलं आहे। किसन जाधव यांच्या मदतीनं मुंबईत एका बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं। पंतप्रधान नरेंद्र मोदींना मंगळवेढ्यातील रिद्धी सिद्धी गणपती मंदिरात आणणार असल्याचं प्रतिपादन खासदार जयसिद्धेश्वर शिवाचार्यांनी केलं आहे। आज आपल्या देहातील काम क्रोधाचा बकरा मारणं गरजेचं असल्याचं प्रतिपादन हरिभक्त परायण कृष्णा महाराज जोगदंड यांनी केलं आहे। सोंगी भारूड सादर करीत त्यांनी सर्वांची मने जिंकली। सोलापूर जनता सहकारी बँकेकडून 60% लाभांश जाहीर करण्यात आला आहे। 25 फेब्रुवारीपर्यंत सभासदांच्या खात्यात लाभांश जमा होणार आहे। ही माहिती पत्रकार परिषदेत देण्यात आली। संविधान सन्मान मेळाव्यासंदर्भात आरपीआय पक्षाच्या वतीनं नुकतीच बैठक पार पडली। ही बैठक राजाभाऊ सरवदे यांच्या प्रमुख उपस्थितीत बुधवार पेठ येथे संपन्न झाली। दादा अण्णा काका लिहिलेल्या नंबर प्लेट तसंच फॅन्सी नंबर प्लेट वाहनांवर कारवाई करण्यात आली आहे। 2 तासात 17,000चा दंड वसूल करण्यात आला आहे।